आत्ता मी खूप स्पेशल आणि खूप भारी काम करते आणि मला एक माझ्यावर स्वतःवर खूप प्राऊड वाटतं आहे त्या कामासाठी. मी आता ना मला स्वतःला जरा जर्नलिंग लिहिणं, आपल्या डोक्यात जे चाललं आहे ते लिहिणं, ह्याचा प्रयत्न चालू आहे माझा. खूप हलकं वाटतं लिहिल्यानंतर आणि खूप क्लिअरिटी येते. हे खरंच आहे. येस, आता बनवते मी जेवण. झालंय, होत आलंय. कुळथाचं पिठलं केलंय. कुळथाचं पिठलं कोणाकोणाला आवडतं मला कमेंटमध्ये सांगा. ही पोतडी आहेत, पोतडी आपली तांदळाची येतात ना, ती काढून ठेवली आहेत. कारण आम्ही उद्या चाललो डीमार्टला ना, तर आम्ही पोतडी घेऊन जातो. येताना आम्हाला बांधायला बरं पडतं, तर हे 4-5 पोतड्या घेतल्यात. तर उद्याची आमची अशी तयारी असते आणि मी प्रॉपर लिस्ट करून घेते. आम्ही डायरेक्ट डीमार्टला जातो आणि 3 महिन्याचं एकदाच भरून आणतो, कारण ते जाम बरं पडतं. आणि मी बसते आता लिहायला. युगा नाही आहे तर थोडंसं लिहिते. खूप दिवस झाले मी लिहिलंच नव्हतं. खूप वेळा असं खूप डोक्यात काय काय खूप गोष्टी असायच्या आणि कामाच्या असू दे किंवा काही असं सगळं साठत राहायचं आणि मग ते वेंट आउट करायला चान्सच नव्हता. त्यामुळे मग मी सुरुवात केली. खूप गोष्टी सॉर्ट होतात आणि नवीन ऊर्जा येते, नवीन गोष्टी करायला सुचतात. या 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 युग आल्या बाई. मस्ती खोल नुसतं मस्ती खोल. हॅलो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. आणि आत्ता मी खूप स्पेशल आणि खूप भारी काम करते आणि मला एक माझ्यावर स्वतःवर खूप प्राऊड वाटतं आहे त्या कामासाठी. तुमच्यावर मी ते शेअर करणार आहे. मी आता ना मला स्वतःला जरा जर्नलिंग लिहिणं, म्हणजे लिहिणं एक प्रकारे आपल्या डोक्यात जे चाललं आहे ते लिहिणं, ह्याचा प्रयत्न चालू आहे माझा. आत्ताच सुरुवात केली आहे, त्यामुळे अजून रिझल्ट्स लगेच नाही मिळाले, पण तरीसुद्धा माझं डोकं इतकं हलकं आणि छान वाटतं आहे ना. एवढं शांत झालं मी, सगळं होतं माझ्या डोक्यात ते सगळं लिहून काढलं. खूप हलकं वाटतं लिहिल्यानंतर आणि खूप क्लिअरिटी येते. हे खरंच आहे. हे खरंच करायला पाहिजे. हे मला एवढ्या दिवस का नाही सुचलं. जेव्हा माझी खरंच चिडचिड होते किंवा काही, मी आता स्वतःला ना खूप चांगल्या चांगल्या हॅबिट लावून घेते. तर मी असं प्रत्येक महिन्याला ना कुठली तरी एक चांगली हॅबिट माझ्यामध्ये बिल्ड करायचं असं मी ठरवलं आहे. जरा मी आता हल्ली स्वतःला चॅलेंज द्यायला लागली, द्यायचं आहे मला आणि पुढे पुढे सुद्धा अजून खूप मोठे मोठे असणार ते मला चॅलेंज द्यायचे आहेत. तर ह्या वर्षात मला काय कम्प्लीट करायचं आहे हे मी आत्ता ठरवलं. हाफ इयर झालं आहे तरी पण म्हटलं ठीक आहे, कुठून तरी आपल्याला सुरुवाती करावीच लागणार आणि मुळात आपल्याला स्वतःला जर खुश राहायचं असेल तर हे असं काहीतरी करावंच लागणार आहे. तर आणि मला त्याचा आनंद आता कळायला लागला आहे. त्या गोष्टींमधला मला आनंद कळायला लागला आता की किती छान होईल जर मी स्वतःमध्ये काहीतरी बिल्ड केलं. त्यामुळे बाजूच्यांना, म्हणजे संकल्पला असू दे, युगाला असू दे, आई-बाबांना त्या गोष्टीचा खूप फायदा होणार आहे माझ्यात चेंज केल्यामुळे. आणि हे खरंच असतं की दुसऱ्यांमध्ये चेंज करण्यापेक्षा स्वतःमध्ये चेंज केलेलं जास्त बेटर असतं. त्यामुळे आपल्याला दुनिया खूप छान दिसायला लागते. आणि येस, मी ही गोष्ट करायला घेतली आहे. हे जेव्हा आता मी तुम्हाला ह्याचा रिझल्ट आहे ना तो पुढल्या वर्षी नक्कीच व्हिडिओ थ्रू मी शेअर करेल. पण हे मी आता स्टार्ट केलं आहे आणि हे मी कायम ठेवणार आहे. मला आणि इतकं आता मस्त वाटतं ना, खूप क्लिअरिटी आली आहे गोष्टींची की मला नक्की काय काय करायला पाहिजे. तर ह्या महिन्यात मी माझी छोटीशी हॅबिट असणार आहे ती मी इम्प्रूव्ह करणार आहे. कुठली असेल, काय असेल ते महिन्याच्या एंडला वगैरे मी सांगेल. हा महिना कंप्लीट झाला, ऑगस्ट महिना चालू आहे आत्ता. तर तो महिना कंप्लीट झाला की मला काय त्याबद्दल रिझल्ट मिळाले त्याबद्दल एक मी स्पेशल व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता मी सध्या मला स्वतःसाठी योगासुद्धा जॉईन केला आहे, जेणेकरून मला खरंच आता वेट वाटायला लागलं आहे, मला वजन वाटायला लागलं आहे, माझं गालबील सगळे वर आलेत. आणि आता झालं ना योगा, आता 1.5 वर्षाची झाली, त्यामुळे मला योगा लावणं एकदम इझी जाणार आहे. त्यामुळे तीसुद्धा आता राहते. आणि मला पण आता वजन वाढत चाललं आहे ना, त्यामुळे आता कळतं आहे की आता हेवी वाटायला लागलं आहे स्वतःला. तर ते पहिले आता कमी करायला घेतलं आहे मी. आणि हे छोटे छोटे बदल आहेत ते मी आता सुरुवात करते आहे आणि स्वतःला खूप मोटिवेट केलं आहे मी. ह्यासाठी माझं मन तयार नव्हतं होत, पण तरीसुद्धा मी स्वतःला तयार केलं आहे आणि पुश करत 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 इथपर्यंत आणते आहे मी आता. आता बघूयात पुढे रिझल्ट्स मिळतच जातील मला त्या गोष्टीचे आणि मी तसे तुमच्यासोबत ते शेअर करत राहील. तर हा मी व्लॉग आता इथून सुरुवात करते. इतकं हलकं वाटतं ना, मी काय सांगू तुम्हाला. खरंच जर्नलिंग केलं पाहिजे, सिरियसली केलं पाहिजे. जे डोक्यातल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या वहीत कागदावर उतरवल्या पाहिजे. मी सध्या मोटिवेशन म्हणून खूप साऱ्या व्हिडिओजसुद्धा बघितल्या की नक्की जर्नलिंग म्हणजे नक्की काय, कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, हे सगळं मी व्हिडिओज बघितल्यात.
आणि त्यातून मला मी स्वतःला मोटिवेट केलं आणि आता म्हटलं ठीक आहे चला, आता काय असतं हे आता एक्सप्लोअर करत बसण्यापेक्षा स्वतः लिहावं आणि एक्सपिरियन्स घ्यावा की नक्की काय असतं. तर येस, मी खूप मस्त वाटते. आत्ताशी मी स्टार्ट केलंय, त्यामुळे आता बघूयात, रिझल्ट्स मिळतच जातील. मला आता हे देवाच्या कृपेने सुचत राहावं की दररोज मला काहीतरी लिहायचं आहे. आणि त्यासाठी मी ना दिवसभराचा माझा टाईम सेट करणं असतं ना, त्याच्यावर पण माझं काम चालू आहे. पूर्ण दिवसभर मला काय कशावर फोकस करायचं आहे हे टाईम टू टाईम असं सेट करणं. युगामुळे मला किती जमेल हे फॉलो करायला माहीत नाही, पण येस, मी ते टाईम टेबल करणार आहे. आणि जितकं तिथे मला जमत जाईल तेवढ्या तरी ॲटलिस्ट गोष्टी करेल. ज्या होतील त्या होतील, आता बघूयात. ठीक आहे, चला. जास्त बडबड केली आहे मी. व्लॉगच्या सुरुवातीलाच बडबड केली आहे. किती मिनटं झालं बाबू? ठीक आहे. तर चला, मी तुमच्यासोबत आता पुढे काय होईल ते शेअर करतेच. आता आहे युगा इथे सोबत. हॅलो कर, हाय त्यांना कर, सगळ्यांना हाय कर, हाय. व्हेरी गुड. तिच्या चेहऱ्याला ॲक्च्युली ते डास चावलेत म्हणून ते असं, आणि त्या दिवशी इथे मस्त पडून घेतलंय तुम्ही टेबलच्या इथे, म्हणून ते सगळं लागालागी झाली आहे. आता आम्ही धडपडे होत चाललो ना, आता आमची सुरुवात झाली की सगळे पडापड वगैरे, त्यामुळे ह्या गोष्टी आता होत राहणार आहेत. आम्ही आत्ताच थोडा फ्री ऑफिसमधून आलो आणि संकल्प परत गेला, आत्ता जस्ट गेला. आम्ही उद्या जाणार आहोत डीमार्टला, पण त्याच्या आधी मला व्लॉग हा कम्प्लीट करायचा होता, कारण तो व्लॉग असेल तो पुढे जाईल पुढे थोडासा, म्हणून म्हटलं हा ॲटलिस्ट कम्प्लीट करून घेते. येस, आता बनवते मी जेवण. झालंय, होत आलंय. कुळथाचं पिठलं केलंय. कुळथाचं पिठलं कोणाकोणाला आवडतं मला कमेंटमध्ये सांगा. आमच्या घरात खूप सगळ्यांना आवडतं आणि मला तर खूप आवडतं. मला युगा झाल्यापासून भरपूर आवडायला लागलंय कुळथाचं पिठलं, तर तेच भरपूर बनवलंय. आणि हे एक्स्ट्रा केलं आहे कारण दुसऱ्या दिवशी आता उद्या आम्ही जाणार डीमार्टला, तर तेव्हा जाण्याच्या आधी नाश्ता करून जायचा आहे. तर कुळथाचं पिठलं आणि ब्रेड खूप सुंदर लागतं. तुम्ही ट्राय केलं नसेल ना तर करा. ब्रेड फक्त बटरमध्ये भाजून खाऊन बघा, सुंदर लागतं. युगा पण खाते, तिला खूप आवडतं. तर आता अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला की आमच्याकडचं पाणी गेलं आहे तिकडे, काहीतरी बायपासला खोललं आहे सगळं, खोदाखोद केली आहे. त्यामुळे मग आमच्या इथे पाण्याचा जरा तुटवडा झाला आहे. म्हणजे पाणी आहे, टँकरने पाणी मागवलं आहे, पण हे मी आल्यापासून पहिल्यांदा झालं असं की पाणी नाही आहे, म्हणून आम्ही प्यायचं पाणी मागवलं आहे. हे रेडी आहे कुळथाचं पिठलं आम्ही घेणार आहोत. युगाला आहे वरण आणि थोडी भाजी, छोल्याची भाजी आहे, ती आम्ही दुपारी आणलेली, तर ती राहिलेली, तर मी घरी आणली येताना. ही पोतडी आहेत, पोतडी आपली तांदळाची येतात ना, ती काढून ठेवली आहेत, कारण आम्ही उद्या चाललो डीमार्टला ना, तर आम्ही पोतडी घेऊन जातो. येताना आम्हाला बांधायला बरं पडतं, तर हे 4-5 पोतड्या घेतल्यात. तर उद्याची आमची अशी तयारी असते आणि मी प्रॉपर लिस्ट करून घेते. डीमार्टला जायचं म्हटल्यावर आई आणि मी प्रॉपर बसतो आणि माझी एक ग्रोसरीवाली ना एक हे आहे, ॲप आहे त्याचं, तर त्यामध्ये मी सगळी लिस्ट करते आणि ती आम्ही 2-3 महिन्यांनी आम्ही डीमार्टला जातो. म्हणजे आम्ही इथून लोकल जे स्टोर आहेत तिथून नाही आम्ही शॉपिंग करत, आम्ही डायरेक्ट डीमार्टला जातो आणि 3 महिन्याचा एकदाच भरून आणतो, कारण ते जाम बरं पडतं आणि गोष्टी भरपूर येतात आणि घरात भरलेलं असलं की जरा वापरायला बरं वाटतं. मला ॲक्च्युली घरात काहीच नसलं ना तर सुचत नाही मला काय बनवायला कधी कधी, तर त्यामुळे आम्ही 3 महिन्याचं तरी थांबून भरतो. म्हणजे हे आम्ही आत्ता सुरू केलं आहे. आई आत्ता वाटतंय 1-2-3 वर्ष झाली असतील. युगा होण्याच्या आधीपासून आम्ही स्टार्ट केलेलं आणि युगा जेव्हा माझी डिलिव्हरी झाली तेव्हा ते 1 वर्ष जरा गॅप झालेली, म्हणून आम्ही इथूनच भरवतो. पण आता परत युगा मोठी झाली तर तिथून परत सुरुवात केली आम्ही डीमार्टला जायला. आणि बऱ्यापैकी गोष्टी स्वस्तात पण मिळतात, डिस्काउंट बऱ्यापैकी मिळतो, त्यामुळे ते बरं पडतं. तर अशी ही डीमार्टची स्टोरी आहे आमची. आता उद्या जाऊ, तो मी सेपरेट ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेन, पण हा आहे तो टाकायचा आहे म्हणून मग पहिले हा शूट करून घेतला. तर चला, आता काही जेवणाचं आहे, संकल्प काय अजून आला नाही आहे. युगा गेली मीरा मम्मींकडे आणि आई बाबा बसलेत बाहेर. जेवणाचं तर सगळं कंप्लीट झालं आहे, त्यामुळे आता मी जरा रिलॅक्स, 8:30 वाजले, रिलॅक्स झाली मी आता.
इथलं ॲक्च्युली मला साफ करायचं आहे, कारण युगा मगाशी खायला बसलेली, त्यामुळे सगळा ह्याच्यावर पसारा करून ठेवला आहे. आणि हे माझ्या मगाशीच लक्षात नाही, झाडायचं राहिलं माझ्याकडून. आता पहिले हे साफ करून घेते. आमच्या ॲक्च्युली काय ना, जागा आहे थोडी छोटी पडते ना, तर आम्हाला आणि दोघांना ऑफिसमधनं आलं ना की जरा रूममध्ये टाईम घालवायला खूप आवडतो, कारण एकदम शांतता वाटते मला. इकडे तशी कटकट नाही आहे आवाज. जसं हॉलमध्ये काय होतं, रोड समोर असल्यामुळे खूप गर्दी गोंगाट असा ऐकायला येतो. पण ऑफिसमधून आलं की मला खूप शांतता लागते, त्यामुळे मग दोघंही आम्ही बेडरूममध्येच शक्यतो येऊन बसतो, म्हणजे आम्हाला शांतता जरा मिळते. म्हणून मग युगाला पण आम्ही कधी कधी इथे बेडवरच बसवतो खायला वगैरे. म्हणजे खरं तर ॲक्च्युली चुकीचं आहे, बेडवर कधी खायला बसायचं नसतं, पण काय करणार, जागा खूप कमी आहे. ठीक आहे, असू दे. छोटूशा बाळे शिकेल काही दिवसांनी. हे बघा केवढं सांडवून ठेवलेलं, बेडवरच राहिलं असतं, लक्षात नसतं आलं. आता जेवायला बसू आणि डायरेक्ट झोपायला येऊ ना, तेव्हा झटकत बसायला कंटाळा येईल. तेव्हा मी बसते आता लिहायला. युगा नाही आहे तर थोडंसं लिहिते. खूप दिवस झाले मी लिहिलंच नव्हतं. जसं मी आता तुम्हाला ह्याच मी ब्लॉगमध्ये खरं तर शेअर केलं आहे, पण हा व्हिडिओ होता ना आधी जो मी तुमच्यासोबत शेअर केला, तो ह्याच्यातला नव्हता. मी खूप दिवस आधी हा शूट करून ठेवलेला आणि मी विसरून गेली की अरे बापरे हे मी शूट करून ठेवलेलं. पण म्हटलं ठीक आहे चला असू दे. आता ह्या ब्लॉगमध्ये जो कनेक्ट केला आणि मग ब्लॉग कंटिन्यू केला. तर मी ॲक्च्युली हिल घ्यायची सवय का लावली हे सांगते तुम्हाला. मला ना खूप वेळा असं खूप डोक्यात काय काय खूप गोष्टी असायच्या, आणि कामाच्या असू दे किंवा काही, असं सगळं साठत राहायचं आणि मग ते वेंट आउट करायला चान्सच नव्हता. आणि नाहीतर मी संकल्पाचं डोकं खायची. त्यामुळे मग मी सुरुवात केली की ठीक आहे मी लिहायला सुरुवात करते. ॲटलिस्ट जे असेल ते पण सगळं लिहून काढते आणि डोक्यातून सगळं बाहेर काढते. असं खूप मी लिहिले. मी तुम्हाला काय ते नाही दाखवणार आहे, सॉरी. लिहिण्याने खूप गोष्टी डोक्यातनं शांत होतात आणि नवीन विचार करायला खूप चालना मिळते. त्यामुळे मला तुम्हाला सांगू खरंच, मी जेव्हा ऑफिसमध्ये पण जाते तेव्हा कामाला मला नवीन आयडिया आता सुचायला लागल्यात, खूप गोष्टी सुचायला लागल्यात आणि नवीन काहीतरी क्रिएटिव्ह करावं असं वाटायला लागलं आहे. त्यामुळे हे कंटिन्यू केलं पाहिजे. आणि तुम्हाला पण मोटिवेशन पाहिजे असेल तर प्लीज हा व्हिडिओ जर कोण बघत असाल तर लिहायला सुरुवात करा. खूप गोष्टी सॉर्ट होतात आणि नवीन ऊर्जा येते, नवीन गोष्टी करायला सुचतात. आणि बस एवढंच सांगेल. मी लिहिते पहिले आता. आणि जेव्हा तुम्ही लिहित असाल ना तेव्हा डेट लिहायला अजिबात विसरायचं नाही. डेट लिहिली की जेव्हा आपण मागे जाऊन कधी कधी वाचतो तेव्हा छान वाटतं जरा. आपण ह्या दिवशी असा विचार करत होतो, आणि जेव्हा हा विचार आपण लिहून काढतो ना तेव्हा खूप गोष्टी क्षुल्लक वाटायला लागतात आपल्यालाच. त्यामुळे पॉझिटिव्ह वाटतं, बाकी काही नाही. हा मी ड्रेस चेंज केला. ॲक्च्युली मी कोळथ्याचं पिठलं आहे ना ते पीत होते आणि माझ्या ड्रेसवर सांडलं आणि तिथनं एवढं सगळं धरिंगळ चालते, कसं तरी दिसत होतं. म्हटलं जाऊ दे चेंज करते त्यापेक्षा. हां झालं, मी लिहिलं, खूप लिहिलं. म्हणजे मला वाटतं एकच पान लिहिलं आहे, पण तरी खूप लिहिलं. म्हणजे एवढं लिहिलं माझ्या जेवढं डोक्यात असतं तेवढंच लिहिलं, मी जास्त लिहित नाही. त्याचा जेवढा आपल्याला फायदा होतो तेवढंच लिहायचं, जास्त नाही लिहायचं. पण नाही, सिरियसली डोक्यात जे असेल ते सगळं लिहून काढायचं, काही फरक पडत नाही. कोणाला काय वाटेल का. ही डायरी ॲक्च्युली मी संकल्पाला हाती नाही लागू देत जास्त. असते इथे समोरच पण कोण बघत नाही. मुळात हे आहे की कोण माझ्या वस्तूला हात नाही लावत इथे. आता युगा मोठी होईल तेव्हा. या 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 युगा आल्या. या या काय नाही, हे करते मी, व्हिडिओ शूट करते. कोणाला आजच्या उड्या मारितल्या. अगं बाई इथे आवाज नाही येणार म्हणे. जोरात बोल. अगं बाई हा मस्ती खोल, नुसतं मस्ती खोल. हा जाम लाडोबा आहे, मामांचा खूप लाडोबा आहे हा. अगं बाई या कच्या कधी मस्ती खोल झालंय. असं केलंच. आणि दादू सोबत किती मस्ती केली. आता युगा आली आहे त्यामुळे मला आता व्हिडिओ संपवायचा होता. असंही मी संपवणार होती,
तर युवा ते आल्या नेमक्या. चला तिला आता भरवते जेवण. मी मस्त कुळथाचं पिठलं नुसतं पण छान लागतं, ब्रेडसोबत पण छान लागतं, भातासोबत पण छान लागतं, कमालच. जेव्हा युगा लहान होती ना, तेव्हा दूध वाढण्यासाठी मी हे प्यायची. ॲक्च्युली दूध त्याने खूप छान वाढतं, त्यामुळे कुळथाचं पिठलं इज बेस्ट. सूपसारखं प्यायची मी एकदम पातळ. आता हे भातावर घ्यायचं म्हणून एकदम जाड केलंय. एकदम पाणी पाणी केलं ना, दूध व्यवस्थित येतं आणि बाळाला त्यामुळे मिळतं दूध. तर चला, मी आता ब्लॉग आता इथे संपवते. हा ब्लॉग खूप शॉर्ट आणि खूप कमी हे केलंय मी, पण मला आता शेअर करायचं होतं तुमच्यासोबत. जे जे माझ्या मनात आलं ते मी शेअर केलं. तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आम्ही जाणार आहोत डीमार्टला, तर तो ब्लॉग मी तुमच्यासोबत पुढचा शेअर करते. तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. बबड्या टाटा कर. टाटा. व्हेरी गुड. ये. चला बाय बाय. आमच्या रूम मधला पसारा थोडा अवॉइड करा. चला बाय बाय.